Hello students, welcome to Sapna's Homeschooling YouTube channel. Today we are going to see 8th Standard English Second Semester Examination paper. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातून आहे आणि आज आपण इंग्लिशचा 8th स्टँडर्ड इंग्लिशचा सेकंड सेमिस्टरचा म्हणजे वार्षिकचा पेपर बघतोय. 50 गुणांचा पेपर आहे हा. कशा पद्धतीने पेपर असतो हे कळण्यासाठी मी तुम्हाला पेपर दाखवते. कसा सोडवायचा असतो हे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, तर नवीन असेल चॅनलला तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुमच्या येतेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येतील. क्वेश्चन 1, डू द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. इन्स्ट्रक्टेड म्हणजे सूचनांप्रमाणे तुम्ही अंमलबजावणी करायची आहे. 6 मार्क्स. ए, कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर म्हणजे योग्य अल्फाबेट टाकायचे आणि त्यांनी पूर्ण शब्द तयार करायचा आहे. ओके, सगळ्यात पहिला शब्द आहे चान्स, CHANCE आणि दुसरा इंटरेस्ट. ओके, अशा पद्धतीने शब्द पूर्ण करायचा 1 गुण मिळेल. बी, कॉपी द सेंटेन्स करेक्टली. जसं वाक्य तसंच्या तसं लिहा. कॉपी द सेंटेन्स म्हटलं की पटापट लिहून घ्यायचं, 1 गुण मिळणार तुम्हाला. आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस. सेकंड, हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू एव्हर ग्रेटर सक्सेस. सी, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिक ऑर्डर. हा तर तुम्हाला म्हणजे अगदी 8वी 9वी 10वी कंपल्सरी हा प्रश्न येणार आहे. सो लक्षात घ्या की अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रम. सो जेव्हा जेव्हा पहिल्या सगळे शब्द सारखे, पहिला अल्फाबेट सगळ्यांचं सारखं सापडलं तर सेकंड अल्फाबेट, थर्ड अल्फाबेट असं बघत आपण सिक्वेन्स लावायचा आहे. डी, मेक 2 मीनिंगफुल वर्ड्स ऑफ मिनिमम 3 letters इच बाय युझिंग द लेटर फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. अंडरस्टँड, जसं की 2 अर्थपूर्ण शब्द म्हटले, कमीत कमी त्याच्यामध्ये 3 letters असले पाहिजे. जो अंडरस्टँड मध्ये अंडर पण आहे, स्टँड पण आहे, अँड पण आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, शब्द तयार करायचे. किंवा DEAR, डिअर पण आहे. जरा बारकाईनं बघितलं तर तुम्हाला भरपूर शब्द सापडतील. ई, स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स. आता या आय लिसन्स टू यू एव्हरी डे. आय लिसन टू यू एव्हरी डे. लिसन्स कधी नसतं. ही शी इट असेल म्हणजे करता जर ही शी इट असेल तर तुम्ही एस प्रत्यय लागतो वर्बला. तर इथे आय लिसन टू एव्हरी डे पाहिजे होता. लिसन्स हा एस एक्स्ट्रा इथे लावलेला आहे. एफ, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. टीम. आता इथे वर्ड चेन मध्ये काही सांगितलं नाही की नाउनचीच करा, वर्बचीच करा, काहीच बोलले नाहीत. तर मग आपल्याला इथे स्वातंत्र्य मिळतं अशा वेळेला की टीम असेल तर इथे एमचं मंकी होऊ शकतं, MONKEY. वायचं याक होऊ शकतं, के आलं केचं काईट होऊ शकतं, सो ईचा एलिफंट होऊ शकतं. असं अशा प्रकारे वर्ड चेन तुम्ही कम्प्लीट करू शकता. तर हे झालं डू द फॉलोइंग म्हणजे इन्स्ट्रक्टेड प्रमाणे आपण इथे केलेलं आहे, इन्स्ट्रक्शन प्रमाणे. बी, डू ॲज डायरेक्टेड. ओके, जर सांगितलं असं करायचं. ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिव्हन वर्ड. आता हार्ट सेंडिंग या शब्दापासून अर्थपूर्ण काय करायचं, तुम्ही वाक्य तयार करायचं. बी, ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स टाकून नवीन शब्द तयार करायचे. ते इथे स्लो आणि हॅपी आहे. स्लोली LY टाकून आपण करतो सफिक्स, किंवा हॅपीचं अनहॅपी हा प्रिफिक्स टाकून नवीन वर्ड तयार झालाय. स्टुडंट्स, आपण इथेच थांबूया. पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे 6 मार्क्स सुद्धा मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.